आज आपण चाकवताची भाजी गावच्या पद्धतीत कमी साहित्यामध्ये बनवणार आहोत। आता हा चाकवत मी निवडून आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता तो आपण कापून घेणार आहोत। जास्त बारीक नाही कापला तरी चालेल, पण थोडा कापायचा आहे। कापून आता तो आपण कुकर मध्ये ठेवणार आहोत। कुकर मध्ये त्याचबरोबर आता मुगाची डाळ, थोडे अख्खे कच्चे शेंगदाणे त्यात टाकणार आहोत। अर्धा ते पाऊण पेला पाणी टाकणार आहोत आणि आता कुकर लावून आपण त्याच्या 2 ते 3 शिट्ट्या घेणार आहोत। तो आता कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आपण त्यासाठी थोडंसं वाटण तयार करूया। लसूण, थोड्या मिरच्या आणि जिरं। ज्यांना मिरच्या हिरव्या मिरच्यात नको त्यांनी लाल तिखट वापरलं तरी सुद्धा चालेल। या प्रकारे असं कुटून घ्या। नसेल तुमच्याकडे खलबत्ता तर मिक्सरला लावून घेतलं तरी सुद्धा चालेल। आणि मिरच्या त्याऐवजी तुम्ही लसूण आणि जिरं वाटा आणि लाल तिखट वापरलं तरी सुद्धा चालेल। आता ते आपण काढून घेऊया वाटले कुटून घेतलेलं। आणि आता भाजी घोटून घ्यायची आहे। कुकर गार झालेला आहे। आता आपण या भाजीमध्ये थोडंसं डाळीचं पीठ घालणार आहोत। तुम्हाला वाटलं तर ज्वारीचं घालू शकता, तुम्हाला वाटलं तर बाजरीचं घालू शकता। आता आपण कढई ठेवतोय, त्याच्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे। त्यात आपण केलेलं वाटण टाकलेलं आहे। त्यामध्ये थोडी हळद टाकून आता आपण जे भाजी मिक्स केलेली आहे, मॅश करून घेतलेली भाजी त्यामध्ये टाकतोय घोटून घेतलेली, आणि छान मिक्स करून घ्यायचं। आपल्याला हवं तेवढं पाणी घालायचं आणि छान उकळून घ्यायचं। जेवढं थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे। आपण थोडंसं आता मीठ टाकूया। मीठ टाकल्यानंतर भाजी छान मिक्स करायची आणि उकळून द्यायची। आपली भाजी खाण्यासाठी तयार। अशा प्रकारे भाजी बनवा। तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, चपातीसोबत खाऊ शकता, भातासोबत पण खाऊ शकता। भाजी बनवून बघा, खूप छान होते। धन्यवाद।